Hello student, in this video we will see our next point, that is file handling. So what is the use of file handling, or what is the file? We have already seen that file is a collection of data. The file handling, the main use of file handling is to store data on permanent basis in the format of file. मीन्स काय, फाईल हँडलिंगचा मेन यूज काय की त्याच्यामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करताय, पण तो जो डेटा स्टोअर करताय तो कुठल्या मोडमध्ये असतो? परमनंटली. परमनंट मोडमध्ये तुम्ही काय करता? फाईलमध्ये डेटा स्टोअर करता. दिस इज द मेन यूज ऑफ फाईल हँडलिंग. मेन यूज ऑफ फाईल हँडलिंग इज टू स्टोअर डेटा परमनंटली बेस इन फाईल. फाईलच्या फॉर्मॅटमध्ये परमनंटली डेटा स्टोअर करण्यासाठी पायथॉन सपोर्ट फाईल हँडलिंग. व्हाय वी यूज फाईल हँडलिंग? फाईल हँडलिंगमध्ये परमनंटली डेटा का सेव्ह करायचा? बिकॉज जर तुम्ही एखादा सपोज प्रोग्राम जर तुम्ही स्टोअर केला, तो एक्झिक्यूट केला, तर त्याचा जो काही इन्फॉर्मेशन असते ते टेम्पररी तुमचा डेटा काय होतो? तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर होतो. बट जेव्हा तुम्ही तो प्रोग्राम टर्मिनेट करताय, म्हणजे जेव्हा तो प्रोग्राम एंड होतो, तेव्हा तुमची ती मेमरी काय केली जाते? इरेज केली जाते. जो काही तुम्ही डेटा स्टोअर केला असेल, जर तुमचा प्रोग्राम टर्मिनेट झाला तर ती मेमरी काय होते? इरेज होते. तो डेटा इरेज होतो मेमरीमधनं. सो जेव्हा पण तोच डेटा जर रिपीटेडली युजरला ॲक्सेस करायचा असेल, तोच डेटा जर रिपीटेडली युजरला रिट्राईव्ह करायचा असेल, तर मग जर तो डेटा टेम्पररी स्टोअर झाला तर युजरला परत न्यू ॲक्शन परफॉर्म करावी लागेल, पहिल्यापासून सगळे प्रोसेस करावी लागेल. सो जर आपण फाईल हँडलिंगचं फीचर यूज केलं तर फाईल हँडलिंगमध्ये काय होतं? तुमचा जो काही डेटा आहे तो फाईलच्या फॉर्मॅटमध्ये परमनंटली स्टोअर्ड होतो. सो दॅट whenever user require that data, it should be retrieved from that memory. म्हणजे जेव्हा जेव्हा युजरला त्या डेटाची रिक्वायरमेंट असेल तेव्हा युजर काय करेल? तो डेटा मेमरीमधनं रिट्राईव्ह करेल. सो फाईल हँडलिंग यूज्ड टू स्टोअर डेटा ऑन परमनंट बेसिस इन अ फाईल फॉर्मॅट. ओके. सो पायथॉनमध्ये फाईल ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. मग फाईलवर कुठल्या फाईल हँडलिंगमध्ये नंबर ऑफ फाईल्स ऑपरेशन परफॉर्म केले जातात. मग पायथॉन सपोर्ट दिस 3 टाईप्स ऑफ फाईल ऑपरेशन्स. फर्स्ट फाईल ऑपरेशन होतं ओपन करा फाईल. सेकंड आहे रीड किंवा राईट करा ऑपरेशन, म्हणजे ती फाईल रीड करा, अदरवाईज ती फाईल काय करा? राईट करा. आणि थर्ड आहे ती फाईल क्लोज करा. दिस 3 ऑपरेशन्स परफॉर्म अंडर फाईल हँडलिंग इन पायथॉन. फर्स्ट ओपन फाईल, सेकंड रीड और राईट ऑपरेशन मीन्स फाईल रीड करा किंवा फाईल राईट करा, and third one is close that file. Okay, so here we can see one by one how to open file, or what is the syntax to open file in Python. So next point is opening file in different modes. आता फाईल ओपन करायचे सुद्धा काय आहेत? तुमचे डिफरंट मोड्स आहेत. मग पायथॉनमध्ये तुमच्या ऑलरेडी बिल्ट इन फंक्शन्स आहेत फाईल ओपन करण्यासाठी. पायथॉन हॅज बिल्ट इन फंक्शन टू ओपन फाईल. मग पायथॉनमध्ये कुठलं फंक्शन यूज केलं जातं की जे बिल्ट इन आहे, ऑलरेडी प्री इन्स्टॉल आहे? तर ते फंक्शन आहे तुमचं ओपन फंक्शन. बाय यूजिंग दिस फंक्शन वी कॅन ओपन फाईल इन पायथॉन. पायथॉनमध्ये जर फाईल ओपन करायची असेल तर ओपन फंक्शन किंवा ओपन मेथड त्याला म्हणतो, ती यूज करून आपण काय करू शकतो? फाईल ओपन करू शकतो. मग त्याचा एक सिंटॅक्स आहे. तर सिंटॅक्स काय आहे? फाईल ऑब्जेक्ट इज इक्वल टू ओपन, आणि फंक्शनमध्ये तुमचं काय पाहिजे? फाईलचं नेम आणि फाईलचा मोड. फाईल ऑब्जेक्ट इज इक्वल टू ओपन, इथे तुमचे ओपन फंक्शन यूज केले पहा, आणि त्या फंक्शनमध्ये काय डिक्लेअर करायचं आहे तुम्हाला? फाईलचं नेम आणि फाईलचा मोड. आता ह्या सिंटॅक्समध्ये तुम्हाला फाईल नेम काय मॅन्डेटरी आहे, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला फाईल नेम एंटरच करावं लागेल, तरच तुमची फाईल काय होईल? ओपन होईल. पण जो सेकंड आहे आर्ग्युमेंट ते काय? फाईल मोड. ते फाईल मोड कंपल्सरी नाही आहे, कारण बाय डिफॉल्ट तुमचा फाईलचा मोड कुठला असतो? रीड मोड. फाईलचे 2 मोड आहेत, एक तर रीड करा फाईल किंवा राईट करा फाईल. मग बाय डिफॉल्ट इन पायथॉन युअर फाईल मोड इज काय असतो? रीड. म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते? आर. की जी जर तुम्ही इथे एंटर नाही केला फाईलचा मोड, तर बाय डिफॉल्ट तुमची व्हॅल्यू कुठली रीड होईल? आर. म्हणजेच तुमची फाईल रीड होईल. ओके. सो फाईल ऑब्जेक्ट इज इक्वल टू ओपन, फाईल नेम आणि कॉमा फाईल मोड. सपोज एखादं एक्झाम्पल घेऊ. फाईल ऑब्जेक्ट कन्सिडर करा. एफ इज अ फाईल ऑब्जेक्ट इज इक्वल टू ओपन, एक व्हेरिएबल घेतला फाईल ऑब्जेक्टचा, क्रिएट केला. ओपन ब्रॅकेटमध्ये फाईलचं नेम द्या, हॅलो डॉट टेक्स्ट फाईल करा. आता इथे पहा, इथे जर तुम्ही फाईलचं सपोज फाईलचा मोड दिला नाही तर बाय डिफॉल्ट कुठला मोड इथे होणार आहे? रीड मोड. म्हणजे आर व्हॅल्यू काय केली जाणार आहे? रीड केली जाणार आहे. जर तुम्ही इथे फाईलचा मोड दिला नाही तर बाय डिफॉल्ट फाईल नेम तुमचं
हॅलो डॉट टेक्स्ट आणि फाईलचा मोड काय असणार आहे बाय डिफॉल्ट रीड मोड. ओके, पण जर तुम्ही असं एक्झिक्यूट केलं तर इथे तुम्हाला काय दाखवणार आहे, एरर शो होणार आहे. कारण एरर का शो होणार आहे, कारण बाय डिफॉल्ट तुमच्या फाईलचा मोड काय असतो, आर असतो, म्हणजे रीड मोड असतो. त्याच्यामुळे तुमची एक्झिस्टिंग फाईल काय होणार आहे, रीड होणार आहे, पण न्यू फाईल ओपन होणार आहे का, नाही. सो तुम्हाला इथे एरर काय दाखवेल, फाईल नॉट फाउंड. बिकॉज एक्झिस्टिंग फाईल इथे बाय डिफॉल्ट रीड मोड असल्यामुळे एक्झिस्टिंग फाईल रीड होणार आहे, सो न्यू फाईल ओपन होणार नाही आहे. सो तुम्हाला एरर काय येईल, फाईल नॉट फाउंड. म्हणजेच काय, युअर फाईल इज नॉट प्रेझेंट इन युअर डिरेक्टरी. तुमच्या डिरेक्टरीमध्ये हॅलो डॉट टेक्स्ट नावाची फाईल प्रेझेंट नाही आहे, म्हणजे फाईल नॉट फाउंडचा तुम्हाला एरर येईल. इफ सपोज आपण एफ इज इक्वल टू ओपन डबल कोटमध्ये फाईल नेम हॅलो डॉट टेक्स्ट कॉमा फाईलचा मोड काय दिला, राईट, म्हणजे डब्ल्यू. ओके, तर इथे तुमचं काय होणार आहे, तुमची फाईल राईट मोडमध्ये ओपन होणार आहे, म्हणजे इट ॲटोमॅटिकली क्रिएट तर तुमची एक्झिस्टिंग फाईल असेल तर ती ओपन होणार आहे, किंवा तुम्ही जर एक्झिस्टिंग फाईल नसेल तर जी न्यू फाईल आहे हॅलो डॉट टेक्स्ट नावाची ती काय होणार इथे क्रिएट होणार आहे, म्हणजेच ती फाईल काय होणार आहे, ओपन होणार आहे. जर एक्झिस्टिंग फाईल एक्झिस्ट नसेल तर हॅलो डॉट टेक्स्ट नावाची फाईल राईट मोड केल्यामुळे काय होणार आहे, ओपन होणार आहे, म्हणजे युअर फाईल ओपन इन राईट मोड युझिंग दिस डब्ल्यू. Using W, your file open in write mode. So it automatically create new file. Hello dot text. Okay. So consider करा syntax आहे, file object is equal to open file name comma file mode. By default file mode is read. So one mandatory argument is file name. To open any file you must enter file name. Okay, now next point is different मोड्स ऑफ ओपनिंग फाईल. हाऊ टू ओपन फाईल. फाईल ओपन करण्यासाठी सुद्धा नंबर ऑफ मोड्स आहेत, नियर अबाउट 12 मोड्स आहेत पायथॉनमध्ये, की जे मोड यूज करून तुम्ही काय करू शकता, फाईल ओपन करू शकता. मग फर्स्ट मोड आहे आर, म्हणजे रीड मोड. डब्ल्यू मीन्स राईट मोड. मग फर्स्ट आहे आर, सिंगल कोटमध्ये आर. आर मीन्स हा तुमचा काय असतो, फाईल ओपनिंग फाईलमध्ये हा काय असतो तुमचा बाय डिफॉल्ट मोड आहे. डिफॉल्ट मोड का आपण म्हणतो याला, कारण हा जर तुम्ही फाईलमध्ये एखादा मोड एंटर केला नाही तर बाय डिफॉल्ट तुमची फाईल काय केली जाते, रीड केली जाते. तो हा बाय डिफॉल्ट डिफाईन केलेला आहे आर मोड, दॅट इज रीड मोड. त्याला आपण डिफॉल्ट मोडसुद्धा म्हणतो, डिफॉल्ट मोड. ओके, मग याच्यामध्ये जर तुम्ही हा मोड यूज केला फाईलमध्ये तर तुमची फाईल इथे काय होणार आहे, फक्त रीड होणार आहे, म्हणजे फाईल ओपन होईल फक्त रीडिंगसाठी. ओके, सेकंड आहे डब्ल्यू मोड, दिस इज कॉल्ड ॲज राईट. मग इथे तुमची फाईल काय होणार आहे, राईट मोडमध्ये ओपन होणार आहे रायटिंगसाठी. थर्ड आहे तुमचा ए मोड. ए मीन्स अपेंड. अपेंड मीन्स काय करायचं, ॲड करायचं. सपोज तुम्हाला म्हटलं हॅलो पायथॉन असेल, तर जर तुम्हाला हॅलो आणि पायथॉन हे दोन सेपरेट वर्ड जर कंबाईन करायचं असेल तर तुम्ही कुठली मेथड यूज करणार आहे, अपेंड मेथड. बाय युझिंग अपेंड मेथड तुम्ही काय करू शकता, दोन वर्ड ॲड करू शकता, कंबाईन करू शकता. सो दिस ए मोडमध्ये काय होणार, तुमची फाईल ओपन होणार आहे फॉर अपेंडिंग न्यू डेटा. म्हणजेच इथे बाय युझिंग दिस मोड तुम्ही काय करू शकता, फाईल जी काही तुमची ओपन केलेली फाईल असेल त्याच्यामध्ये तुम्ही न्यू डेटा काय करू शकता, एंडला ॲड करू शकता. नेक्स्ट आहे आर प्लस. आर प्लस म्हणजे तुम्ही इथे फाईल रीड करू शकता ॲज वेल ॲज राईट करू शकता. ओपन फाईल फॉर रीडिंग ॲज वेल ॲज रायटिंग. आणि राईट प्लस म्हणजे डब्ल्यू प्लस म्हणजे ओपन फाईल फॉर रायटिंग अँड रीडिंग ओव्हर राईट एक्झिस्टिंग फाईल. म्हणजेच काय, जर आर प्लस असेल तर तुम्ही आधी फाईल रीड करू शकता मग राईट करू शकता, आणि डब्ल्यू प्लस असेल तर तुम्ही आधी फाईल राईट करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही ती जी काही एक्झिस्टिंग फाईल असेल ती इथे काय करू शकता, रीड करू शकता. नेक्स्ट आहे ए प्लस, म्हणजे ए म्हणजे अपेंड. इथे ओपन फाईल फॉर अपेंडिंग, आणि इथे तुम्ही काय करू शकता, फाईल अपेंड करण्यासाठी ओपन करू शकता आणि तुम्ही ती फाईल रीड करू शकता. जर ती फाईल एक्झिस्ट नसेल अपेंड मोडमध्ये तर तुम्ही न्यू फाईल काय करू शकता, अगेन क्रिएट करू शकता. म्हणजेच ए प्लससाठी यूज करतात ओपन फाईल फॉर फाईल अपेंडिंग किंवा रीडिंग. इफ फाईल नॉट एक्झिस्ट देन इट कॅन क्रिएट न्यू फाईल. नेक्स्ट आहे आर बी. आर बी मीन्स ओपन फाईल फॉर रीडिंग ओनली. आर बी म्हणजे फाईल ओपन करायची ओनली रीडिंग पर्पजसाठी, पण त्याचा फॉर्मॅट कुठला असणार आहे, बायनरी.
RB म्हणजे फाईल ओपन करायची रीडिंग पर्पजसाठी बट इन बायनरी फॉर्मॅट. WB मीन्स फाईल ओपन करायची फॉर रायटिंग बट ओनली इन बायनरी फॉर्मॅट. ठीक आहे, बायनरी फॉर्मॅटमध्ये रीड आणि राईट करण्यासाठी WB आणि RB. नेक्स्ट आहे तुमचं AB. AB म्हणजे काय, इथे फाईल तुम्हाला ओपन करायची फॉर कशासाठी, अपेंडिंगसाठी, म्हणजे एंडला जॉईन करण्यासाठी किंवा ॲड करण्यासाठी. अगेन इन कुठल्या फॉर्मॅट आहे, बायनरी फॉर्मॅटमध्ये. नेक्स्ट आहे RB प्लस. RB प्लस हा मोड काय यूज करतात, ही फाईल तुम्हाला ओपन करायची. RB प्लस म्हणजे ओपन फाईल फॉर बोथ रीडिंग आणि रायटिंग. प्लस म्हटलं की रीड पण आणि राईट पण. ओपन फाईल फॉर रीडिंग अँड रायटिंग बट फॉर्मॅट कुठला आहे, बायनरी, बिकॉज ऑफ B. B मीन्स बायनरी. WB प्लस म्हणजे ओपन करायची फाईल रायटिंगसाठी आणि रीडिंगसाठी बट फॉर्मॅट कुठला आहे, बायनरी. जर R आधी असेल आणि मग प्लस असेल तर आधी रीडिंग घ्यायचं मग रायटिंग घ्यायचं. W आधी असेल नंतर प्लस असेल तर आधी रायटिंग घ्यायचं आणि मग रीडिंग घ्यायचं. आणि B असेल तर कुठला फॉर्मॅट आहे, बायनरी फॉर्मॅट. नेक्स्ट आहे ABT. ABT म्हणजे ओपन करायची फाईल फॉर बोथ अपेंडिंग. A मीन्स अपेंडिंग, प्लस म्हणजे रीडिंग. ओपन करायची फाईल अपेंडिंगसाठी आणि रीडिंगसाठी पण फॉर्मॅट कुठला आहे, बायनरी. तसंच अजून एक आहे WB प्लस म्हणजे ओपन करायची फाईल रायटिंगसाठी पण फॉर्मॅट कुठला आहे तुमचा, बायनरी. म्हणजे ओपन करायची फाईल रायटिंगसाठी प्लस रीडिंगसाठी पण फॉर्मॅट कुठला, बायनरी. म्हणजे ओपन फाईल फॉर बोथ रायटिंग आणि रीडिंग मोड इन बायनरी फॉर्मॅट. ओके, दीज आर द डिफरंट मोड्स फॉर ओपनिंग फाईल. जस्ट तुम्हाला हे MCQसाठी इम्पॉर्टंट आहे, मोड लक्षात ठेवा आणि त्याचा यूज काय लक्षात ठेवा. प्लस म्हणजे जर W असेल आणि प्लस असेल तर W फॉर रायटिंग प्लस फॉर रीडिंग. A आणि प्लस असेल तर A फॉर अपेंड प्लस फॉर रीडिंग. RB असेल तर R फॉर रीड, B फॉर बायनरी. W असेल तर राईट, बायनरी. नेक्स्ट पॉईंट आहे छोटासा, ॲक्सेसिंग फाईल कंटेंट युजिंग स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन. फाईलचे जे काही कंटेंट आहे ते जर आपल्याला ॲक्सेस करायचे असतील, युजरला ॲक्सेस करायचे असतील तर त्यासाठी काय केले, काहीतरी स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स आहेत की ते स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स यूज करून आपण काय करू शकतो, फाईलमधले कंटेंट रिट्राईव्ह करू शकतो किंवा ॲक्सेस करू शकतो. मग असे कुठले स्टँडर्ड फंक्शन्स आहेत, असे दिस 5 फंक्शन्स यूज करून आपण काय करू शकतो, फाईलचे कंटेंट ॲक्सेस करू शकतो. फर्स्ट आहे रीड फंक्शन, सेकंड आहे क्लोज फंक्शन, थर्ड वन इज नेम, फोर्थ वन इज मोड आणि फिफ्थ वन इज क्लोज्ड. आता पहा क्लोज आणि क्लोज्डमध्ये काय डिफरन्स आहे आपण पाहू नेक्स्ट. पण लक्षात ठेवा, रीड, क्लोज, नेम, मोड आणि क्लोज्ड, दीज फंक्शन्स यूज टू ॲक्सेस द कंटेंट इन फाईल. ओके, मग रीड मेथड किंवा रीड फंक्शनचा यूज काय होतं, फाईलमधले कंटेंट रीड करायचे आणि रिटर्न करायचे. रीड फंक्शन काय यूज करतात, रीड आणि रिटर्न कंप्लीट कंटेंट ऑफ फाईल. क्लोज म्हणजे क्लोज द फाईल, फाईल तुमची क्लोज करण्यासाठी. म्हणजेच फाईल क्लोज करायची म्हणजे फाईलचा पॉईंटर काय करायचा, रिलीज करायचा. आता पॉईंटर काय यूज करतात, पॉईंटर काय करतं, तुमचा मेमरी ॲड्रेस स्टोअर करायचं काम करतं. मग फाईल पॉईंटरचा यूज काय, फाईलचा ॲड्रेस स्टोअर करायचा. मग जेव्हा आपण क्लोज फंक्शन यूज करतो तेव्हा ती फाईल तुम्हाला काय करायची, फक्त रिलीज करायची, म्हणजेच क्लोज करायची. नेक्स्ट आहे नेम फंक्शन. त्याच्यामध्ये काय, तुम्हाला फाईलचं नेम जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तुम्हाला कुठलं फंक्शन यूज करावं लागेल, नेम फंक्शन. मोड फंक्शन म्हणजे फाईलचा मोड कुठला आहे, रीड आहे की राईट आहे, तो ॲक्सेस करायचा असेल तर तुम्हाला मोड फंक्शन यूज करावं लागेल. नेक्स्ट आहे क्लोज्ड फंक्शन. इथे तुम्हाला काय चेक करायचं आहे, वेदर फाईल इज क्लोज्ड ऑर नॉट. इथे तुम्ही फक्त फाईल क्लोज केली आहे, रिलीज केली आहे, पण ॲक्च्युली फाईल ती क्लोज झाली आहे की नाही झाली आहे हे तुम्हाला चेक करायचं बाय युजिंग क्लोज्ड. इथे फक्त ED लावला आहे. फाईल ॲक्च्युली इट इज क्लोज्ड ऑर नॉट, ते जर चेक करायचं असेल तर काय यूज करणार आहे आपण, क्लोज फंक्शन. आता एक छोटासा प्रोग्राम पाहू की त्या प्रोग्राममध्ये हे जे सगळे फंक्शन्स आहेत कसे यूज केले. तसे प्रोग्राम पहा. फर्स्ट काय, आपण फाईल्ससाठी फाईल ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी सिंटॅक्स काय होता, फाईल ऑब्जेक्ट इज इक्वल टू ओपन ब्रॅकेटमध्ये फाईलचं नेम आणि फाईलचा मोड. सो फाईल ऑब्जेक्ट आपण इथे घेतला F, दिस इज अ फाईल ऑब्जेक्ट इज इक्वल टू ओपन. ओपन मी फंक्शन आपण यूज करतो फाईल ओपन करण्यासाठी. ब्रॅकेटमध्ये फाईलचं नेम काय, हॅलो डॉट टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तुमची फाईल आहे. सो म्हणजे याच्यामध्ये काय सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर आहेत. सो फॉर्मॅट काय झाला, टेक्स्ट, कॉमा, इथे R काय, फाईलचा मोड की जो बाय डिफॉल्ट फाईल मोड इज
रीड म्हणजेच आर मोड. ओके, मग आता आपल्याला हे जर सगळे फाईलचे कंटेंट ॲक्सेस करायचे असेल बाय युझिंग दिस फंक्शन, तर आपण काय घेतलेत, प्रिंट स्टेटमेंट घेतलेत. ओके, मग फर्स्ट प्रिंट स्टेटमेंटमध्ये काय आहे, फाईल ओपन सक्सेसफुली. सेकंड प्रिंट स्टेटमेंटमध्ये काय आपल्याला आता, कंटेंट ऑफ फाईल. ठीक आहे, फाईलचे कंटेंट. मग फाईलचे कंटेंट जर आपल्याला ॲक्सेस करायचे असेल तर कुठली मेथड यूज केली आपण, रीड फंक्शन, म्हणजे यप डॉट रीड, फाईलचा ऑब्जेक्ट यप डॉट रीड फंक्शन. याने काय करणार आहे, तुम्ही फाईलचे जे काही कंटेंट आहे ते ॲक्सेस करायचा ट्राय करणार आहे. ओके, रीड करणार आहे म्हणजे इथे तुम्ही तुमची फाईल काय करताय, रीड करताय आणि रिटर्न करताय कंप्लीट कंटेंट ऑफ दॅट फाईल. सो यप डॉट रीड, इथे तुमची जी रीड मेथड होती ती इथे काय केली आहे, कॉल केली आहे. नेक्स्ट प्री स्टेटमेंट आहे, तुम्हाला आता फाईल ओपन करायची असेल, मग फाईल ओपन करण्यासाठी यप डॉट मोड म्हणजे फाईल ऑब्जेक्ट डॉट मोड, मग तो कुठला मोड असेल तो इथे एंटर करायचा आहे, आर किंवा डब्ल्यू. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रिंट स्टेटमेंटमध्ये आपण काय लिहिलं आहे, फाईलचं नेम. आपल्याला फाईलचं नेम जर ॲक्सेस करायचं असेल तर कुठली मेथड यूज केली आहे, नेम. मग फाईल नेम कॉमा यप डॉट नेम, इथे ती फंक्शन काय केलं, कॉल केलं आहे. यप डॉट नेममध्ये काय कॉल होणार आहे, तुमचं फाईलचं नेम. यप डॉट नेम मेथड यूज करून आपण काय करणार आहे, फाईलचं नेम ॲक्सेस करणार आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आहे, इज फाईल क्लोज्ड. फाईल क्लोज्ड आहे का, कुठली मेथड यूज केली, यप डॉट क्लोज. इथे आपल्याला चेक करायचं आहे की फाईल इज क्लोज्ड ऑर नॉट. सो क्लोज्ड, आणि इथे तुम्ही सांगताय फाईल इज क्लोज म्हणजे फाईल इज रिलीज किंवा फाईल इज क्लोज, तर कुठली मेथड आहे, यप डॉट क्लोज. ह्या ज्या मेथडचा यूज आहे त्या फक्त इथे फाईलचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्या मेथड काय केल्यात, कॉल केल्यात. मग आता याचा आउटपुट काय येईल पहा. फर्स्ट काय तुमचं, प्रिंट पहिला स्टेटमेंट कुठलं प्रिंट होईल, फाईल ओपन सक्सेसफुली. ओके, सेकंड काय स्टेटमेंट प्रिंट होईल आउटपुटमध्ये, कंटेंट ऑफ फाईल. ओके, कंटेंट ऑफ फाईल इथे काय, यप डॉट रीड म्हणजे जे काही ओव्हरऑल कंटेंट असेल ते इथे काय होणार आहे, ॲक्सेस होणार आहे. नेक्स्ट आहे फाईल ओपन इन. नेक्स्ट स्टेटमेंट होतं फाईल ओपन इन. आता यप डॉट मोड, आता फाईल ओपन इन कुठला मोड आहे, आता इथे बाय डिफॉल्ट मी आधी सांगितलं होतं बाय डिफॉल्ट कुठला मोड असतो तुमचा, रीड मोड. मग कुठला मोड येईल, आर मोड. ओके, म्हणजे रीड मोडमध्ये. नंतर फाईल नेम, नेक्स्ट प्रिंट स्टेटमेंट आहे फाईलचं नेम. मग फाईल नेम काय आहे तुमचं, हॅलो डॉट टेक्स्ट. ओके, नेक्स्ट प्रिंट स्टेटमेंट आहे इज फाईल क्लोज्ड. इज फाईल क्लोज्ड, फाईल क्लोज्ड आहे का ते आपण कुठल्या मेथडने चेक करतो, क्लोज्ड मेथडने. मग इज फाईल क्लोज्ड, सपोज क्लोज्ड असेल तर ट्रू येईल, नसेल तर फॉल्स येईल. सपोज आपण फॉल्स करू, इथे क्वेश्चन मार्क आहे. ओके, नेक्स्ट प्रिंट स्टेटमेंट आहे फाईल इज क्लोज्ड. फाईल क्लोज आहे का, नाही आहे, मग इथे काय येईल, फॉल्स. जर क्लोज असेल तर काय येईल, ट्रू. ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू काय यूज करायचं आहे, जर फाईल तुमची क्लोज असेल तर तुम्ही काय करणार आहे, ट्रू देणार आहे. जर फाईल तुमची फॉल्स असेल तर तुम्ही काय देणार आहे, सॉरी क्लोज नसेल तर तुम्ही काय देणार आहे, फॉल्स. म्हणजे जे प्रिंट स्टेटमेंटमध्ये आहे ते प्रिंट होईल, फक्त तुम्ही काय चेक करायचे, फाईलच्या मोड्स, फाईलचा मोड ॲज वेल ॲज कुठले कुठले फंक्शन्स कॉल केलेत ते. by accessing the content of file we used these 5 functions जे कुठे स्टोअर्ड असतात तुमच्या लायब्ररीमध्ये, रीड फंक्शन, क्लोज फंक्शन, नेम फंक्शन, मोड फंक्शन आणि क्लोज्ड फंक्शन.